राज्याच्या उत्पन्नामध्ये भर घालणारं तिसरं सगळ्यात मोठं विभाग कुठला असेल तर तो उत्पादन शुल्क विभाग आहे। गेल्या वर्षी साधारणतः 21,000 संकलित केला। पण एक गोष्ट आहे म्हणजे मला जी जाणवली या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर की एवढं उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणार रिफॉर्म फोर्स तर आमचा आहेच, म्हणजे आमचा सुद्धा वर्दीतला हा विभाग आहे। पण जसं गुन्हे दाखल करण्यासाठी गुन्ह्याचं माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा मागच्या महिन्यामध्ये उत्पादन शुल्क भवनच्या उद्घाटनाला मुंबईमध्ये आले होते तेव्हा मी त्यांना आग्रह केला, विनंती केली आणि माननीय शिंदे साहेबांनी त्याच कार्यक्रमामध्ये ताबडतोब मंत्रिमंडळापुढे हा प्रस्ताव आणा म्हणून आदेश केले। त्याप्रमाणे आपण तो आणला। एकूण हा उत्पादन शुल्क विभागाचा जो काही प्रशिक्षण केंद्राचा खर्च आहे तो 348 कोटी रुपयांचा आहे। 50 एकर जागेमध्ये आपण अत्यंत अत्याधुनिक अशा पद्धतीचं हे प्रशिक्षण केंद्र करतोय। याच्यामध्ये आपल्याला अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत, विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, प्रयोगशाळा, म्हणजे ज्या ज्या आधुनिक बाबी आहेत त्या सगळ्या बाबी आपण याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत। माझ्या सातारा जिल्ह्यामधल्या पाटण तालुक्यातल्या वाटोळे हे नावाचं गाव आहे जे अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे। म्हणजे पूर्वी ज्या ठिकाणी नवीन महाबळेश्वर हे प्रस्तावित होतं त्यातला काही भाग या गावाच्या किंवा या प्रशिक्षण केंद्राच्या मध्ये समाविष्ट आहे। एक अत्यंत चांगलं केंद्र आपण या ठिकाणी सुरू करतोय। याच्या पाठीमागचा उद्देश आमच्या लोकांचा, आमच्या फोर्सचा फिजिकल फिटनेस राहिला पाहिजे सतत, म्हणजे एकदा ट्रेनिंग देऊन आल्यावर असं नाही, जसं रिव्हिजन कोर्स पोलीसमध्ये असतात की एकदा प्रशिक्षण झाल्यानंतर परत दुसऱ्या वर्षी सुद्धा प्रशिक्षणाला जावं लागतं, तसंच पॅटर्न किंबहुना त्याच्यापेक्षा आधुनिक पॅटर्न याच्यामध्ये आपण करतो। या केंद्रासाठी आपण जवळपास 51 नवीन पदं ही आमच्या विभागामध्ये आपण या ठिकाणी मंजूर करतोय। पण ती मंजूर होईपर्यंत 750 पदांची नवीन जाहिरात ही आम्ही निर्गमित केलेली आहे। त्याची लेखी परीक्षा पण झालेली आहे। टाटा कन्सल्टन्सी कंपनीने ती परीक्षा घेतली, त्यांचा निकाल आल्यानंतर ही 750 पदं आमच्याकडे मिळतील आणि 144 पदं ही MPSC मार्फत भरण्याची सुद्धा प्रक्रिया आमची सुरू आहे। MPSCला रिक्वेस्ट आमची गेलेली आहे। जेव्हा ती 144 पदं आणि ही 750 पदं म्हणजे जवळपास 900 पदं ही आमच्याकडे नव्याने येतील, त्यातली मॅक्झिमम पदं ही ह्या 51 पदांमध्ये आम्ही कशी ॲडजस्ट करता येईल त्याचाही आमचा प्रयत्न आहे। एक महत्त्वाची गोष्ट, स्वतंत्र सायबर सेल आमच्या विभागामध्ये पहिल्यांदा आपण या प्रशिक्षण केंद्रामध्ये चालू करतोय। आपण जर पाहिलं तर परराज्यातनं जी दारू म्हणजे आपण म्हणतो गोवा बनावटीची जी दारू परक्या राज्यातनं येते आणि त्याच्यावर हितं लेबल लावून ती हितं विकली जाते आणि त्याच्यामुळं जे लायसन होल्डर दुकानदार आहेत त्यांच्या अधिकृत ज्यांना लायसन दिलं आहे त्यांच्या विक्रीवरती विपरीत परिणाम बनावट दारूमुळे होतो। तर त्याचं ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग करण्यासाठी आपण स्वतंत्र सायबर सेल पहिल्यांदा राज्य उत्पादन शुल्क माझ्या विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांची मी याच्यासाठी बैठक घेतोय आणि तातडीनं पुढच्या सगळ्या प्रक्रिया म्हणजे ह्याचं डिझाईन फायनल करणं, ह्याची जागा ताब्यात घेणं आणि जागा सुदैवानं ही 50 एकर जागा राज्य सरकारची आहे। सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी शासनानं ही केंद्र मंजूर केल्या ही जागा हस्तांतर करण्याला महसूल विभागाने माननीय महसूल मंत्री विखे पाटील साहेबांनी तशा सूचना या जिल्हाधिकारी साताराला दिलेल्या आहेत। मी सुद्धा तिथला पालकमंत्री आहे आणि ती जागासुद्धा आमच्याकडे ताबडतोब हस्तांतर होईल। त्यामुळे कुठली तांत्रिक टेक्निकल अडचण याच्यामध्ये नाही। तूर्त बजेट प्रोव्हिजन होण्याच्या अगोदर एकूण 348 कोटी रुपयाचा जो खर्च आहे त्यातले 25 कोटी रुपये माझ्या विभागाला जो नियतवय उपलब्ध आहे त्या नियतवयामधनं काम सुरू करण्यासाठी 25 कोटी रुपयाची तरतूद माझ्या विभागाने याच्यासाठी केलेली आहे। राज्यातलं पहिलं राज्य उत्पादन शुल्क विभागाचं प्रशिक्षण केंद्र हे मंजूर झालेलं आहे आणि लवकरच त्याच्या कामाला देखील सुरुवात होईल। धन्यवाद। 348 कोटी, एकूण 348 कोटी रुपयांचा आमचा आराखडा आहे आणि अजून कालावधी आम्ही 1.5 वर्षाचा दिलेला आहे, 18 महिन्यांचा कालावधी आहे। परंतु सगळ्या गोष्टी मान्यता घेणं म्हणजे बांधकामाचे परवाने घेणं, त्याचं हाय पॉवर कमिटीकडे तो प्रस्ताव जाणं, ह्या सगळ्या गोष्टींना जरी थोडा वेळ लागणार असला तरी 1.5 ते 2 वर्षाच्या आत हे केंद्र कार्यान्वित होईल अशा पद्धतीनं आम्ही काम करू। ट्रेनिंग आहे ती कशी पद्धती असेल, काय कालावधी असेल, काय
साधारणतः आपण जर पाहिलं तर पोलिसांचं ट्रेनिंग जसं असतं, प्रत्येक बॅच ही साधारणतः 1.5 महिने म्हणजे जवळपास 40-50 दिवस एकदा एक बॅच गेल्यानंतर ट्रेनिंग करते. आम्ही याच्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये प्रतिनियुक्तीवर जसं पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य असतात पोलीस विभागातनं गेलेले, तसं आमच्या लोकांना हे ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही सुरुवातीचे 1-2 वर्ष पोलीस विभागाचे प्राचार्य दर्जाचे अधिकारी प्रतिनियुक्तीवर आमच्या या केंद्रासाठी आम्ही घेणार आहोत. नाही, माझा हा विषय संपू दे ना आधी. हे थोडंसं महत्त्वाचं आहे का, पहिलं केंद्र आपण राज्यात करतोय म्हणजे अजूनपर्यंत आमच्याकडे नव्हतं, मग तो एकदा संपला की मग तुमची सगळी उत्तरं देतो मी. नाही, बहुतेक माझी इतर राज्यांची तर माहिती मी घेतली नाही. आपल्याच राज्यात नव्हतं. मी तुम्हाला मगाशी जे म्हणलं ना, आमच्या लोकांना राज्य उत्पादन शुल्कच्या आम्हाला पोलिसांच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांना जेव्हा जागा शिल्लक असेल तिथं तेव्हा ते आम्हाला ॲब्झॉर्ब करायचे. म्हणून आता आमचं स्वतंत्र होतंय, एक वेगळं चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण पण मिळेल आणि वेगळी शिस्त. आणि नक्कीच हे प्रशिक्षण केंद्र झाल्यानंतर आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची अधिक कार्यक्षमता दिसेल आणि उत्पन्नसुद्धा वाढवायला याच्यामध्ये उपयोग होईल. नाही, आधी हे तर चालू होऊ द्या. हेच मुळात पहिल्यांदा झालं आणि म्हणजे आपण बघू साधारणतः कार्यान्वित झाल्यानंतर पहिल्या वर्षाचा आणि नंतर लगतच्या दुसऱ्या वर्षाचा कसं प्रशिक्षण दिलं जाते, त्याचे मी म्हणलं तसं कार्यक्षमतेवरती इफिशियन्सीवरती कसा परिणाम होतोय हे सगळं त्यावेळी बघू आपण. पण पहिलं तरी आपण हे पाटण तालुक्यामध्ये सुरू करतोय. त्यामुळे सर्वच प्रकारच्या गोष्टी त्या आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळतील, ते होतील. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर येईल आणि जास्त निधी देईल किंवा महसूल देईल अशा पद्धतीने अपेक्षा आहेत का? नाही, हे बघा, तिसरा क्रमांक एवढ्यासाठी मी म्हटलं की आपण प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे. पहिला विभाग आहे GSTचा, म्हणजे त्यांना कोणीच ओव्हरटेक करू शकत नाही. GSTचा रेव्हेन्यू हा पहिल्या क्रमांकावर असतोच. आणि दुसरा जो आहे तो स्टॅम्प्स आहे, म्हणजे जे काही व्यवहार होतात, जे काही स्टॅम्प ड्युटी वेगवेगळ्या व्यवहारांसाठी भरावी लागते. त्यामुळं या 2 सगळ्यात मोठ्या डिपार्टमेंटला ओव्हरटेक करण्याचा प्रश्नच नाही. पण तिसऱ्या क्रमांकाचा जरी आमचा विभाग असला तरी आपण बघितलं गतवर्षीच्या तुलनेत साधारणतः दिलेलं आहे ते 100% पूर्ण करण्याचं टार्गेट मी परवाच कालच्या बैठकीमध्ये दिलं. त्यामुळं नक्की मी आपल्याला सांगेन, म्हणजे तुम्ही मला उत्पन्न वाढीचं विचारलं, आत्तापर्यंत MPDA जे गुन्हे व्हायचे आमच्या विभागामार्फत, MPDAचे गुन्हे हे आत्तापर्यंत पोलीस करायचे, आमच्या विभागातनं कधीच केले नव्हते. मी या विभागात आल्यानंतर मी सगळ्या SP-ना सक्त आदेश दिले होते की पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा जर आढळला अवैध व्यवसाय, अवैध दारूच्या बाबतीत कारवाया का होत नाहीत, तर गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 6% आपण सर्व प्रकारच्या अवैध दारूवरील कारवायांमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे. त्यामुळं माझ्याकडं हे प्रशिक्षण केंद्र आमचं झाल्यानंतर कार्यक्षमता मी एवढ्यासाठी म्हटलं की सायबर सेलचं नॉलेज आमच्या लोकांना मिळेल, अधिक गुन्ह्यांचं म्हणजे कायद्याचा कसा वापर करायचा, अधिक कार्यक्षमपणे कसे गुन्हे दाखल करायचे, हे सगळं या केंद्रामार्फत होईल. आणि त्यामुळं अप्रत्यक्षरित्या उत्पन्न वाढायला सुद्धा त्याची मदत होईल. ओके, आता काय दुसरे प्रश्न असतील तर विचारा.